कल्याण डोंबिवलीमध्ये 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीचं आंदोलन पाहायला मिळतंय। खासदार बाळामामा म्हात्रेंच्या उपस्थितीत हे आंदोलन केलं जातंय। 27 गावं कल्याण डोंबिवली महापालिकेमधून वगळावी अशी ही मागणी आहे। मानपाडा चौकात आंदोलकांकडून रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे, त्यामुळे वाहतुकीवर काहीसा परिणाम झालाय। खूप चांगली गावं आहेत, मनापासून विकासाला मला साथ दिली होती आणि 5 वर्षामध्ये मला एवढा आनंद मिळत होता की या गावातून जाऊच नाही असं मला स्वतःला वाटत होतं। विधानसभेची रचना झाली, लोकसभेची रचना झाली आणि मला नाईलाज हा मतदारसंघ सोडावा लागला। दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहिलं गणेश नाईक यांना पुन्हा सूत्र या ठिकाणी दिलेले आहेत। आपणही पालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप या ठिकाणी आक्रमक झालेली पाहायला मिळते। येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मोठा विकास भेटेल का? कारण आपणच बोलले की घराघरामध्ये या ठिकाणी वाद निर्माण झाला आहे, रस्ते आहेत, सगळ्यांचं नुकसान होतंय। नुकसान झालंय, नुकसान आहेच आणि नुकसान होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण साकडं घातलेलं आहे की याच्यातून त्यांनीच मार्ग काढावा आणि आम्हाला कल्याण महापालिकेतून विभाजन करावं, हीच मागणी आहे। आपण पाहतोय हे आंदोलन सुरू आहे।